मी डॉक्टर संगीता लोढा. मॅडमनी सांगितलं मी एस टी डॉक्टर आहे. मी ना लहान मुलांची डॉक्टर आहे. मागच्या 40 वर्षापासून नाशिकमध्ये लहान मुलांसाठी प्रॅक्टिस करते. तर आम सिनियर पीडियाट्रिक कन्सल्टंट फ्रॉम नाशिक. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी डिस्ट्रिक्ट चेअर फॉर रोटरी डिस्ट्रिक्ट 3030. म्हणजे सर्वायकल कॅन्सर हा एक गर्भपिशवीच्या मुखातला कॅन्सर आहे. त्याच्याबद्दल आज मी तुमच्या सगळ्यांसमोर जनजागृती करण्यासाठी उपस्थित झालेली आहे. तर मागच्या वर्षी हा जे गर्भपिशवीच्या मुखातलं जे कॅन्सर आहे, आम्ही 13,550 मुलींना ही लस उपलब्ध करून दिली महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये. आणि आता 4 तारखेला आम्ही इथे देणार आहोत 700 मुलींना हा जे लसीकरण आहे ते. तर हा लसीकरण कुठला? HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा एक प्रकारचा व्हायरस आहे की ज्या आपल्या शरीरात कधीतरी इन्फेक्शन होऊन सुप्त अवस्थेत आपल्या बॉडीमध्ये राहतो आणि 35 वर्षानंतर 45 वर्षानंतर तो कॅन्सरच्या स्वरूपात बाहेर येतो. आणि मग तो खूप दुर्दैवी दशा असते. कारण जेव्हा एकदा हा कॅन्सर झाला तर त्याचा इलाज खूप अवघड आहे, खूप खर्चिक सुद्धा आहे. तर आज जे आपण जे लस बद्दल मी सांगणार आहे आणि जे आम्ही 4 तारखेला देणार आहोत तो आहे क्वाड्रिव्हॅलेंट इंडिजिनस सर्वोवॅक्स वॅक्सिन. क्वाड्रिव्हॅलेंट म्हणजे की हा जे लस आहे त्याच्यात 16, 11 आणि 18 6, 11, 16, 18 हा 4 प्रकारचे जे HPV व्हायरस आहे. तसं तर HPV व्हायरस 200 प्रकारचे असतात, पण त्याच्यातले हे 4 खूप महत्त्वाचे आहे की जेणेकरून हा जर इन्फेक्शन आपल्या आयुष्यात कधी झालं तर पुढे कॅन्सरच्या स्वरूपात बाहेर येऊ शकतो. ही जी लस आहे फक्त सर्वायकल कॅन्सर नाही तर 6 प्रकारचे कॅन्सर पासून आपल्याला सुरक्षितता देते. ते 6 कॅन्सर कुठले? सर्वायकल कॅन्सर, वल्वर कॅन्सर, वजायनल कॅन्सर, ओरोफॅरिंजियल कॅन्सर, ॲनल कॅन्सर आणि मुलांमध्ये पिनाईल कॅन्सर म्हणजे पेनिसचा कॅन्सर. अशा 6 प्रकारच्या कॅन्सर पासून फक्त या लसीकरणद्वारा आपल्याला सुरक्षा मिळू शकते. मग हा लसीकरण देणं किती गरजेचं आहे, किती महत्त्वाचं आहे, हा काळाची गरज आहे. कारण तुमच्याशी बोलता बोलता संवाद साधता साधता फक्त 5 मिनिट झाले आणि अख्ख्या भारतात ह्या 5 मिनिटात कुठेतरी 200 स्त्रियांचे मृत्यू फक्त आणि फक्त सर्वायकल कॅन्सरमुळे होऊन जाते. मग तुम्ही विचार करा की हा लस किती महत्त्वपूर्ण आहे. कारण हा फक्त एक असा कॅन्सर आहे. तसं तर खूप कॅन्सर आहे. आपण कॅन्सरचं नाव असं ऐकलं की घाबरून जातो, अरे बापरे कॅन्सर झाला म्हणजे मग आता तर काहीच खरं नाही आयुष्याच्या. पण फक्त हा एकमेव असा कॅन्सर आहे की ज्याची लस उपलब्ध आहे. आणि ही फक्त एक असं कॅन्सर आहे की जे आपण लसीकरणद्वारा मात करू शकतो. म्हणून हा लस घेणं कितपत उपयुक्त आहे हा तुम्ही स्वतः विचार करा. आता हा वॅक्सिन कसं काम करतो? तर जेव्हा आपण ही लस देतो तर आपल्या शरीरात एक कॅप्सूलच्या एक तशीच संरचनाच्या अँटीबॉडी आपल्या शरीरात तयार होतो. आणि ती अँटीबॉडी कधी जर आपल्याला HPVचा इन्फेक्शन लागण झाली तर त्याच्याबद्दलचा फाईट करतो. सैनिक सोल्जर सारखा की अरे तू माझ्या शरीरात कसं काय घुसला, मी इथे सैनिक आहे, सोल्जर तयार आहोत तुमच्याशी सुरक्षा देण्याकरता. हा जे लस आहे ते आपल्याला मदत करते. आता तुम्ही विचार करणार की 9 वर्षापासून कशाला, माझं तर अजून लग्न व्हायचंय, मग नंतर ती गोष्ट आहे ना, तेव्हा आपण घेऊ कधीतरी लस. पण तुम्हाला सांगते मी की जेव्हा आपण 9 ते 14 वर्षाच्या मध्ये हा जेव्हा लस देतो तर आपल्या शरीरात म्हणजे ह्या वयामध्ये 9 ते 14 वर्षामध्ये शरीरात प्रतिरोधक क्षमता करण्यासाठी जे अँटीबॉडीज आहे तो खूप काही पटीने गुणात्मक
विधीने ते जास्त आपल्या शरीरात पैदा होतो किंवा निर्माण होतो. ते थोडं लेट एजमध्ये जर दिलं तर ती प्रतिरोधक क्षमता निर्माण होईल, पण त्यांची जी कसर आहे किंवा त्यांची जी प्रवृत्ती आहे ती एवढी लाभदायक नसणार आहे. म्हणून 9 वर्षाच्या वयापासून हे लसीकरण WHO, युनिसेफ, CPAA आणि आम्ही रोटेरियन यांनी तुमच्या सगळ्यांसाठी ही लसीकरण उपलब्ध करून देणार आहोत. कारण एकदा जर सर्वायकल कॅन्सर झाला ना घरात, तर त्याच्या ट्रीटमेंट खूप अवघड आहे. क्वालिटी ऑफ लाईफ त्याच्यापेक्षा जास्त अवघड आहे. मृत्यू कधी पण होऊ शकते, पण मृत्यूला सावरत खर्च किती होतो माहिती आहे? 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख कुठे जाईल समजणारच नाही. पण फक्त एक सिंगल प्रिक, एक इंजेक्शन आपल्याला तो कॅन्सरला मात देऊ शकतो. आता ह्याचे लक्षण काय असतं की समजा आता लागण झाली पण, तर त्याचे लक्षण 35 वर्षाच्या दरम्यान काय असतं, तर मासिक पाळी थोडीशी लांब चालते किंवा दुर्गंध वास येतो किंवा जास्त दिवस ब्लिडिंग, पोटाचं दुखणं, पायाचं दुखणं, कमजोरी आणि असं कुठलाही ह्याचं कामच म्हणणंच लागत नाही. मग असं काही जर लक्षण दिसलं तर ताबडतोब आपल्याला डॉक्टरांशी संवाद साधायला पाहिजे. काही टेस्ट असते, तपासणी ती करायला पाहिजे. WHO ने एक इक्वेशन असं तयार केलं 90-70-90. हा 90-70-90 काय आहे, तर 90% पॉप्युलेशन between the age group of 9 to 18 years must get vaccinated. म्हणजे की 9 ते 20-18 वर्षाच्या दरम्यान जेवढे मुली आहेत त्यांना ही लसीकरण उपलब्ध करून द्यायच्या. जर 90% मुलींना ही लसीकरण घेतली तर सेकंड 70 म्हणजे की 70% स्त्रिया जे आहे त्यांना 35 वर्ष आणि 45 वर्ष असं ह्या वयाच्या दरम्यान 2दा पॅप स्मिअर नावाची एक छोटीशी तपासणी असते, ते करून घ्यायला पाहिजे. कारण पॅप स्मिअरने ऑन द स्पॉट आपल्याला समजू शकतो की हे जे स्त्री आहे त्याला सर्वायकल कॅन्सरची लागण झालेली तर नाही आहे, म्हणजे HPV इन्फेक्शन झालेलं तर नाही आहे, किंवा पुढच्या 10-20 वर्षात त्याला HPVच्या पुढे जाऊन कॅन्सर तर होणार नाही ना. तर त्या 70% पॉप्युलेशनला स्क्रीनिंग टेस्ट करून द्यायच्या आणि त्यांना ते अवेअरनेस किंवा काळजी कशी घ्यायची ते नॉलेज द्यायचं. मग राहिला 90 म्हणजे की ज्यांना लागण झालेली आहे त्यांची इतकी छान काळजी घेणे, त्यांना इतकी छान क्वालिटी ऑफ लाईफ देणे, त्यांच्या किमोथेरपी, रेडिओथेरपी सगळी अशी काळजी करून त्यांना सावरायचं. तर 90-70-90 ह्या इक्वेशनवरती जर काम केलं तर कदाचित आपण 2040 पर्यंत ह्या कॅन्सरला मात देऊ शकतो किंवा भारतातून याला आपण दूर करू शकतो. दरवर्षी 6,90,000 लोकांची मृत्यू ह्या कारणामुळे होऊन जाते आणि जेवढे कॅन्सर आहेत त्याच्यातला हा सर्वायकल कॅन्सर सेकंड कॉज ऑफ डेथ म्हणजे की जेवढे कॅन्सर आहेत त्याच्याशी जे लोक मृत्यू पावतात तर हा सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. पहिला आहे ब्रेस्ट कॅन्सर, पण त्याची काही लसीकरण उपलब्ध नाही, पण हा सर्वायकल कॅन्सर त्याची लसी उपलब्ध आहे. दिस इज द सेकंड मोस्ट कॉमन कॉज ऑफ डेथ अमंगस्ट ऑल द सर्वायकल कॅन्सर इन इंडिया अँड ग्लोबली 4th मोस्ट कॉमन कॉज ऑफ डेथ इन फिमेल. म्हणजे अख्ख्या विश्वमध्ये 4था सगळ्यात कॉमन कॉज आहे मृत्यूचा. तर ह्या जर सगळी गोष्टी आपल्याला माहिती झाली तर मला असं वाटतं की आपल्याला आज अवेअरनेस आपण करतातच आहोत आणि मुलांना कावर सामील केलं, कारण ही जी लस आहे ते मुलांना सुद्धा तेवढीच उपयोगी आहे. पण विदेशात मुलांना आणि मुलींना दोघांना आपण वॅक्सिन देतो, कारण ही युनिसेक्स वॅक्सिन आहे. मुलांना आणि मुलींना दोघांना ह्या लसीकरण द्यायला पाहिजे. परंतु भारतात अद्याप सध्या फक्त मुलींनाच ही वॅक्सिन प्रोव्हाइड करतो, कारण जे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर त्यांनी सांगितलं की मुलींना देऊ आपण. आता त्याच्या मुलांवरती काही रिसर्च किंवा स्टडी भारतात उपलब्ध नाही, नाहीतर मग अख्ख्या जगात मुलांना आणि मुलींना दोघी हा वॅक्सिन सारख्या प्रमाणात देण्याची घोषणा आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला 4 तारखेला जे आम्ही कॅम्प करणार आहोत तिथे तुम्ही जे मुली आहे 9 ते 18 वर्षाच्या वयोगटातल्या त्यांनी सगळ्यांना सहभाग घ्यावा आणि ह्या कॅन्सर पासून आपली सुरक्षा करून घ्यायला पाहिजे. तर तुम्हाला एक कन्सेंट फॉर्म दिला जाईल.
घरी जाऊन आपल्या आईला सांगायच्या, वडिलांना सांगायच्या आणि तुम्ही मुलांना सुद्धा आपल्या आई वडिलांना सांगा की अगं आई, तू ही सर्वायकल कॅन्सरची आम्हाला आज मॅडम आले होते, त्यांनी आम्हाला माहिती दिली, पण पॅट पिस्टर नावाची टेस्ट आहे, ती छोटीशी टेस्ट आहे, ते करून आपल्याला समजू शकतो की पुढे 10 वर्षात 20 वर्षात HPV हा इन्फेक्शन होऊन कॅन्सर कधी होणार आहे. तर तुला माहिती आहे का आई, कधी डॉक्टरला विचारलं का? तर म्हणून मी आज सांगितलं सर्वांना की नाही, तुम्ही मुलांना पण इथे ठेवा, त्यांना पण समजायला पाहिजे, त्यांना त्यांच्या कानात हे वाक्य तरी जाईल. मग पुढे जाऊन भविष्यात त्यांची बायको आहे, त्यांची सिस्टर आहे, त्याची आई आहे, चाची आहे, मामी आहे, नानी आहे, त्यांना सुद्धा ते कधीतरी सांगतील. आणि ह्या प्रकारे अवेअरनेस आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आणि मुलींना तर लस घ्यायच्याच आहे. तुम्ही आईला जाऊन सांगा की आमच्या शाळेत आज मॅडम आले होते, त्यांनी आम्हाला या लसीकरणाबद्दल माहिती दिली. एक लसीकरणची कॉस्ट आहे 2 ते 4 हजार. 2 प्रकारचे लस उपलब्ध आहे. जे भारतातली जी लस आहे त्याची कॉस्ट आहे 2000 आणि जे गार्डासिल नावाची जी इम्पोर्टेड वॅक्सिन आहे त्याची कॉस्ट आहे 4000. ते आपल्याला शक्य नाही. बिलो पॉवर्टी लाईन किंवा जे ऑरेंज आणि येलो राशन कार्डची मुली त्यांना शक्य नाही 4000ची लस घेणं. कारण अरे तुला आता काही झालेलंच नाही, कशाला 4000 रुपये वाया घालवायचं. मग त्यांना सांगायचं की ही लस फ्री उपलब्ध आहे आणि मी 13500 मुलींना दिलेली आहे. कोणाला काहीही साईड इफेक्ट झालेला नाही. पण नॉर्म्स प्रमाणे आम्हाला तुम्हाला कन्सेंट देणं, अवेअरनेस करणं हे खूप महत्त्वाचं असतो. तर त्याच्यात पुन्हा 3 बेसिक पिलर्स ऑफ सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनेशन अवेअरनेस अँड एलिमिनेशन प्रोग्राम इज गेट वॅक्सिनेटेड. आपण ते 4 तारखेला करणार आहोत. गेट इन्फॉर्म म्हणजे आम्ही आज तुम्हाला इन्फॉर्म करतो आहे. तो गेट इन्फॉर्म, गेट वॅक्सिनेटेड अँड देन गेट स्क्रीन म्हणजे जे 35 इयर्स जे पुढे आहे त्यांना स्क्रीनिंग वर्षातना 5 वर्षात नाही तर करायलाच पाहिजे. जेणेकरून आपण हा सर्वायकल कॅन्सरपासून स्वतःला मुक्त करू शकतो, भारताला मुक्त करू शकतो. आणि जर सगळ्यांनी जे मनात घेतलं तर अख्खा विश्व ह्या कॅन्सरपासून मुक्त होऊ शकतो. तर हा एकमेव लस तुम्हाला 6 प्रकारचे कॅन्सरपासून सुरक्षा देते. हा तुम्ही लक्षात ठेवा. याच्याबद्दल तुम्ही सुद्धा अवेअरनेस करा. कारण तुम्ही सुद्धा आता तुम्हाला माहिती पडलं आहे तर 2 लोकांना तरी निदान सांगा की हे एक कॅन्सर आहे, त्याचा मृत्यू आता आणि त्याची लस उपलब्ध आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना काही जर शंका असेल तर तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता. कुठलाही असं मनात जर शंका असेल तर मी इथे आहे किंवा तुमच्या सरांना सांगा, मॅडमला सांगा की मॅडम आम्ही घरी गेलो तो आईने असं विचारलं, ते विचारलं, तर तुम्ही सांगा. मग ती मॅडमला सांगा, साधे फोनवरती सांगेल. ठीक आहे. कोणाला काही शंका, कोणाला काही शंका, काही विचारायचं आहे बघ? नाही ना? ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.